संतोष देशमुख यांच्या कुटुंबासह शिष्टमंडळ आज भगवानगडावर जाणार। भगवानगडावर आरोपीच्या गुन्ह्याचे पुरावे देऊन न्यायाची मागणी करणार, तर दुपारी नामदेव शास्त्री महाराज यांची भेट घेणार। नामदेव शास्त्रींची स्वतःची भूमिका आहे, त्यांच्या भूमिकेवर प्रतिक्रिया देण्याची आवश्यकता वाटत नाही, पंकजा मुंडेंचं वक्तव्य। नामदेव शास्त्रींनी पंकजा मुंडेंसाठी गडाचे दरवाजे बंद केले। आज कोणत्या कारणामुळे गडाचे दार राजकारणासाठी पुन्हा उघडले? प्रकाश महाजन यांचा नामदेव शास्त्रींना सवाल। नामदेव शास्त्री म्हणाले, धनंजय मुंडे यांचे डोळे पाहिले, अंतकरण पाहिलं आणि भगवानगडावरून पाठिंबा दिला। त्यांनी वैभवी आणि तिच्या छोट्या भावाच्या डोळ्यात आणि अंतकरणातील दुःखही पाहावं। अंजली दमान यांचा नामदेव शास्त्रींवर निशाणा। बीडचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर अशोक थोरातांनी घेतली धनंजय देशमुखांची भेट। कुणाला शंका असल्यास भेट घेणं माझं कर्तव्य, अशोक थोरातांची प्रतिक्रिया। तर संपत्तीच्या आरोपांवर योग्य वेळी बोलणार, थोरातांचं वक्तव्य। येवल्यात अवैध धंद्यांवरून छगन भुजबळ आक्रमक, तालुक्यात शांतता राहिली पाहिजे, भुजबळांकडून पोलीस अधिकाऱ्यांची कानउघडणी। रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद सोडण्यास राष्ट्रवादी अनुकूल नाही, मुंबई महानगर क्षेत्रात एकतरी पालकत्व असण्याची राष्ट्रवादीची भूमिका, रायगडचं पालकमंत्रीपद कायम ठेवण्याचाही आग्रही मागणी। अशा प्रकारे संशय व्यक्त करणं हा मतदारांचा अपमान, मतदारसंघातील जनता हे सहन करणार नाही। संगमनेरमधील निकालाबाबत राज ठाकरेंच्या विधानावर राधाकृष्ण विखेंचं प्रत्युत्तर। आमदार अमोल खताळ यांच्याकडून राज ठाकरेंना संगमनेर भेटीचं आमंत्रण। राजसाहेब मुंबईच्या बाहेर या आणि संगमनेर पहा, जनतेला परिवर्तन हवं होतं। राज ठाकरेंच्या वक्तव्यावर आमदार अमोल खताळांची प्रतिक्रिया। निवडणुकीत महायुतीत मला त्रास झाला, भाजपमध्ये नवीन आलेल्या लोकांनी निवडणुकीत माझं काम केलं नाही, बालाजी कल्याणकरांची अशोक चव्हाणांवर नाव न घेत टीका। छत्रपती संभाजीनगरच्या गेवराई पायगा गावाचे सरपंच मंगेश साबळे आक्रमक, जलजीवन मिशनची कामं रखडल्यानं साडी नेसून जिल्हा परिषद कार्यालयासमोर आंदोलन। सातारा जिल्ह्यात पीक विमा योजनेसाठी आलेले 18,000 अर्ज बोगस, कांदा लागवड न करताच विमा योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न, बोगस अर्ज कृषी विभागाकडून रद्द, जिल्हा कृषी अधीक्षकांची माहिती। जालन्यात पालकमंत्री पंकजा मुंडेंना भेटू देत नसल्यानं शेतकरी संघटनेचा जिल्हाधिकारी कार्यालयातच गोंधळ, पंकजा मुंडेंची बैठक सुरू असताना दालना शेजारीच घडला प्रकार। बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील बोंडगाव गावात केस गळतीचे एकूण 30 रुग्ण, या रुग्णांचे मनोबल उंचावण्यासाठी गावकऱ्यांनी स्वतःचं मुंडन करत घेतला पुढाकार, आरोग्य विभागाच्या विविध शाखांकडून औषधोपचार सुरू। मंत्री उदय सामंत यांना अजिंक्य डी.वाय. पाटील विद्यापीठातर्फे मानद डॉक्टरेट प्रदान, सन्मानानं भावुक होत उदय सामंतांकडून आपल्या आईवडिलांची इच्छा पूर्ण झाल्याची भावना व्यक्त। एमपीएससी घोटाळ्याचे धागेदोरे भंडाऱ्यापर्यंत, संशयित 26 वर्षीय तरुणाला ताब्यात घेतलं, मुख्य 2 आरोपी फरार असल्याची माहिती। रत्नागिरीतून कुंभमेळ्याला गेलेल्या भाविकांच्या गाडीला अपघातात 3 जणांचा मृत्यू, तर एकाची प्रकृती गंभीर। नाशिक जिल्ह्यातील सिन्नर जवळ भीषण अपघात। धुळे शहरातील एमआयडीसीतील तेल कारखान्यात स्फोट, वेल्डिंगचं काम सुरू असताना टाकीत गॅस तयार झाल्यानं अचानक स्फोट, एका मजुराचा मृत्यू। जयकुमार रावल यांच्याकडून घटनास्थळाची पाहणी। पुण्याच्या आळंदीमधील इंद्रायणी नदी पुन्हा फेसाळली, नदी फेसाळल्यामुळे आसपासच्या नागरिकांच्या जीवाशी खेळ, अवैधरित्या चालणाऱ्या कंपन्यातील रसायनयुक्त पाण्यामुळे नदी प्रदूषित। धुळ्यात जय हिंद क्रीडा मंडळाकडून कबड्डी स्पर्धेचं उद्घाटन, स्पर्धेसाठी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंची उपस्थिती। धुळे जिल्ह्याच्या 459 कोटी रुपयांच्या प्रारूप आराखड्याला मंजुरी, पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समिती बैठक संपन्न। नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तक्रार निवारण दिवस, नागरिकांच्या तक्रारी जागेवर निपटवण्यासाठी पोलीस दलाचा उपक्रम। नंदुरबार जिल्ह्यात अॅग्रिस्टॅक योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचे ओळखपत्र दिलं जात आहे, 12,000 शेतकऱ्यांना नोंदणीपत्राचं वाटप। नंदुरबार बाजार समितीत हरभऱ्याची आवक वाढली, हरभऱ्याला 9,000चा दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये समाधान। धुळे जिल्ह्यात 3,800 घरांमध्ये प्रधानमंत्री सूर्यघर योजना सुरू, महावितरणाकडून ग्राहकांना सोलर नेट मीटर विनामूल्य पुरवण्याचा निर्णय। सोलापूरच्या रोपळेत रस्त्याच्या कामाला सुरुवात, मात्र अनेक ठिकाणी खड्डे तसेच नागरिकांच्या तक्रारी, बांधकाम विभागाचं दुर्लक्ष। छत्रपती संभाजीनगरमध्ये रेशनच्या तांदळाच्या काळा बाजाराचा पर्दाफाश, पोलिसांनी करोडीत परिसरात गोडाऊनमधून माल जप्त केला। पश्चिम विदर्भातील अद्यापही कापसाला दरवाढ नाही, सीसीआय आणि खासगी बाजारात कापसाचा दर सारखाच, कापसाची हमी भावानं खरेदी करण्याची शेतकऱ्यांची मागणी।
अंबरनाथमध्ये भरचौकात जादू टोण्याचा प्रकार। अंबरनाथ पूर्वेच्या रोटरी क्लब चौकात एका झाडाखाली कापलेलं लिंबू, कुंकू लावलेलं नारळ ठेवल्याचं समोर, तर नागरिकांकडून कारवाईची मागणी। अंबरनाथ शहराच्या प्रवेशद्वारावर पत्र्याचे अनधिकृत गाळे, शहरात येताच विद्रुपीकरणाचं दर्शन, गाळ्यांवर कारवाई करण्यात अंबरनाथ पालिकेच्या अतिक्रमण विभागाचे अधिकारी कुचराई करत असल्याचा नागरिकांचा आरोप। धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कडधान्याची आवक सुरू। मूग, उडीद, चवळीची शेतकऱ्यांकडून विक्री। कडधान्यांना 5,000 रुपयांपासून 7,000 रुपयांपर्यंत भाव। वाशिम जिल्ह्यातील जिल्हा पोलीस दल आणि युवा हब फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने उमंग रोजगार मेळाव्याचं आयोजन। 1,500हून अधिक उमेदवारांना नोकरीची संधी। यवतमाळमधील अनुदानित आणि शासकीय आश्रमशाळांच्या वेळेत आजपासून बदल। शाळा आता सकाळी 11 वाजेपासून सुरू होणार। आदिवासी विकास मंत्री यांच्याकडून वेळापत्रकात बदल। वनमजूर राजेंद्र साळुंखेच्या मृत्यूचं प्रकरण, नातेवाईकांसह सामाजिक संघटनांकडून जयखेडा येथे रस्ता रोको। मृत्यू प्रकरणी संबंधितांना अटक करण्याची मागणी। पिंपरी चिंचवडमधील 6 वर्षाच्या चिमुरड्याची जीबीएसवर मात। 14 दिवसांच्या उपचारानंतर चिमुरडा आता ठणठणीत बरा झालाय। मंत्री गुलाबराव पाटलांची जळगावातील शासकीय वैद्यकीय रुग्णालयाला भेट। जीबीएस आजाराची लागण झालेल्या रुग्णांची विचारपूस। जीबीएस व्हायरसच्या पार्श्वभूमीवर नाशिक पालिका प्रशासन हाय अलर्टवर। मनपा रुग्णालयांमध्ये विशेष कक्षाची स्थापना। पाणी उकळून पिण्याचा आणि मांसाहार टाळण्याचा तज्ज्ञांचा सल्ला। पुण्याच्या भोरमधील नसरापुरात श्री क्षेत्र वनेश्वर महादेव मंदिराचा कलशारोहण सोहळा। विविध धार्मिक कार्यक्रमांचंही आयोजन। भाविकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती। ऐतिहासिक वाघनखांचा राजधानी साताऱ्यातील मुक्काम संपला। ही वाघनखं आता नागपुरात ठेवली जाणार। लंडनच्या व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियममधून ही वाघनखं भारतात आणली आहे। परभणीत महामार्ग पोलिसांकडून पथनाट्याच्या माध्यमातून हेल्मेट जनजागृती। रेल्वे स्थानक आणि बसस्थानक परिसरात पथनाट्याच्या माध्यमातून संदेश। गोंदियात सायकलिंग संडे ग्रुपकडून एक दिन सायकल के नाम उपक्रम। आज गोंदिया ते डोंगरगड सायकलवारीचं आयोजन। जिल्हाधिकाऱ्यांसह युवक युवती सहभागी होणार। पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणार। बुलढाण्यात हजारो रुपये घेऊन बनावट जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचे दाखल्यांचं वाटप। खामगाव तहसील कार्यालयातील प्रकार, बोगस शासकीय प्रमाणपत्र वाटप करणारं रॅकेट सक्रिय। प्रशासनाची बघ्याची भूमिका। हप्ता न मिळाल्यानं नांदेडच्या माहूर शहरातील घरकुल लाभार्थ्यांच्या घरकुलांचं काम रखडलंय। प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे घरकुल लाभार्थी कर्जबाजारी। अनेक लाभार्थ्यांनी कर्ज काढून पूर्ण केली कामं। देशातील कृषी उद्योगाच्या विकासासाठी मोदी सरकार सकारात्मक। पंतप्रधान धनधान्य कृषी योजनेचा 1.7 कोटी शेतकऱ्यांना फायदा होणार। डाळींसाठी 6 वर्षांची आत्मनिर्भरता योजना लागू। योजनेअंतर्गत 100 जिल्ह्यावर लक्ष। कापूस उत्पादकता वाढवण्यावर सरकारचा भर। कापूस उत्पादनासाठी 5 वर्षांचा प्लॅन। पारंपरिक सुती उद्योगाला प्रोत्साहन देणार। देशातील 100 जिल्ह्यांत धनधान्य कृषी योजना, 1.7 कोटी शेतकऱ्यांना योजनेचा फायदा होणार। तर नाफेड एनसीसीएफ कडून डाळींची खरेदी केली जाणार। पायाभूत सुविधांसाठी राज्यांना 1.5 लाख कोटी। जलजीवन मिशन 2028 पर्यंत वाढवलं। देशातील प्रत्येक घरापर्यंत नळाने पाणी पोहोचवणार। केंद्रीय अर्थसंकल्पात घोषणा। प्रत्येक जिल्हा रुग्णालयात कॅन्सर सेंटर उघडलं जाणार। तसंच जिल्हा रुग्णालयात डे केअर सेंटर सुरू केलं जाणार। मुंबई पुणे रस्त्यावरील वाकडेवाडी भागात एका कॉल सेंटरवर शिवाजीनगर पोलिसांचा छापा। LIC पॉलिसीच्या नावाखाली फसवणूक करणारे 3 गजाआड। पालिकेच्या हद्दीतून वगळलेल्या उरळी आणि फुरसुंगी गावाच्या TP योजनेसाठी पुणे पालिकेलाच नियुक्त करा। भाजपच्या उज्ज्वल केसरकरांची मागणी।